जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 12वा, समास पहिला. विमळ लक्षण. ह्या समासाची सुरुवात होते, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. परमार्थ योग्य आणि उत्तम प्रकारे साधण्यासाठी काय काय करावं, हा उपाय सध्या चालू आहे आपला, त्याचं चिंतन चालू आहे आपलं. आणि अचानकपणे समर्थ हे सांगतात, कारण प्रपंच आणि परमार्थ ह्या दोघांची सांगड छान जमली पाहिजे. समर्थ येथे सांगतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. जर तुम्ही विवेकी असाल, खऱ्या अर्थाने तुम्हाला जर विचार असेल, खऱ्या अर्थाने तुम्हाला जाणीव असेल, तर प्रपंच नीटनेटका करा आणि मग परमार्थाचा विचार करा. इथे मात्र गल्लत अशी होते की प्रपंच ह्याचा अर्थ समर्थांचा अभिप्रेत आहे देहादिक प्रपंच हा चिंतियेला. या देहाचा सुद्धा एक प्रपंच आहे. मग तो प्रपंच सगळ्यांसाठी आहे. तो संन्यासी असू दे, ब्रह्मचारी असू दे, गृहस्थाश्रमी असू दे, वानप्रस्थी असू दे, कुठल्याही आश्रमात जरी असला तरी ह्या देहाचा प्रपंच सांभाळावाच लागतो. या देहाशी निगडीत सगळं काही सांभाळावं लागतं. तेव्हा ह्या देहाशी निगडीत असणाऱ्यापासनं देहाच्या आधाराने जे जे आपले संबंध आहेत तिथपर्यंत सगळे आणि त्या सगळ्यांच्या संबंधाने सांभाळावा लागणारा सगळा प्रपंच, इथपर्यंत हा विस्तार आहे प्रपंचाचा. मग ज्याची जी पायरी, ज्याची जी जबाबदारी, ज्याचं जे कर्तव्य, तिथपर्यंत सगळंच्या सगळं प्रपंचामध्ये येतं. समर्थ म्हणतात, आधी प्रपंच करावा, मग तो प्रपंच आधी नीटनेटका करावा, किंवा तो प्रपंच नेटका झालाच पाहिजे कीच परमार्थाचा अधिकारी होतो. समर्थ म्हणतात, प्रपंच सांडून परमार्थ कराल तरी अन्न मिळेना खायला, मग दया करण त्याला परमार्थ कायचा. प्रपंच सांडून नुसता परमार्थ करायचा विचार केला आणि इथे अन्नच मिळत नाही, म्हणजे ज्याची देहबुद्धी गेलेली नाही, जो उत्तम प्रकारचा साधक नाही, त्याच्या संदर्भातला हा विचार चाललेला आहे. ज्याला अन्न मिळत नाही, तो ज्याचं शरीर रक्षणा होत नाही, तो अशांच्याने नेटका परमार्थ जसा पाहिजे तसा आणि ज्या गतीने पाहिजे ती गती प्राप्त होणार नाही. म्हणून प्रपंच नेटका पाहिजे. म्हणून प्रपंच न सोडता परमार्थ साधायचा आहे. प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायला, मग तया करण त्याला परमार्थ कसा साधणार. किंवा समर्थ म्हणतात, परमार्थ सांडून प्रपंच केला, परमार्थ बघितलाच नाही आणि फक्त देहासंदर्भातलंच बघितलं, तरी तू यमयातना भोगीसी, अंती परमकष्टी होसी यमयातना भोगिता. आणि मग जर आपण असं केलं की परमार्थ बघितलाच नाही, फक्त प्रपंच बघितला, तर मग यमयातना निश्चित आहेत, म्हणजे कष्ट अपार आहेत. त्या कष्टांचा उपाय फक्त परमार्थातच आहे. म्हणून समर्थ म्हणतात, प्रपंची जो सावधान, याला उपाय काय, प्रपंच आणि परमार्थ चालवणे, दोन्हीही नेटकेपणाने चालवणे. एक कमी आणि दुसरं श्रेष्ठ हा भाग नसून दोन्हीही समर्थांच्या मते उत्तुंग प्रकारे चालले पाहिजेत, छान प्रकारे चालले पाहिजेत. उलट समर्थ असं म्हणतात, ज्याला ह्या प्रपंच नीटनेटका जमत नाही, त्याला परमार्थही जमणार सारखा नाही. कारण हा प्रपंच करण्यासाठी मी ह्या पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय ह्यांच्या आधार घेऊनच सगळं कार्य करत असतो. जिथे या पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांचा काही संबंधच राहत नाही, ज्या क्षेत्रात, ज्या प्रांतामध्ये हे संपूर्णपणे हतबल असतात, तिथे मी कसं काय वावरू शकणार आहे. म्हणून ज्याला आधाराने चालता येतं त्यालाच निराधारात चालता येण्याची शक्यता आहे. समर्थ म्हणतात, प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण. हे समर्थांचा एकदम वेगळेपणा आहे. जो प्रपंच सावधपणाने करतोय त्यालाच परमार्थ शक्य आहे. प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. ज्याला प्रपंच सुद्धा जमत नाही त्याला परमार्थ कधीच जमणार नाही. ज्याला ह्या भौतिक विश्वातलं जे दिसतंय, भासतंय, अनुभवायला येतंय, त्याच्यातलं जर नीटनेटकेपणाने जमत नसेल, तर जे दिसत नाही, भासत नाही, अनुभवाला येत नाही, तिथे त्याची गती कशी असणार आहे. म्हणून सावधपणे
प्रपंच परमार्थ चालवणे ऐसे न करिता भोगणे नाना दुःख. असं जर तुम्ही केलं नाहीत तर नाना प्रकारची दुःख भोगायची आहेत. काय? प्रपंच सोडला आणि परमार्थ धरलात तर प्रपंचाबरोबरचा परमार्थ नेटकेपणाने होणार आहे. इथे याचा अर्थ असा घ्यायचा नाहीये की मला सगळा नुसता प्रपंच बघायचा आहे किंवा सगळा मला परमार्थ बघायचा आहे. इथे हाही अर्थ घ्यायचा नाहीये की परमार्थ केला तरच मी सुखी होणार आहे, अशातला भाग नाही. परमार्थ हे समाधानाचं कारण आहे आणि देहाच्या सुखाचं कारण प्रपंच आहे. म्हणून जेवढा माझ्या परमार्थाच्या मध्ये येणार नाही तितका प्रपंच मला सांभाळायचा आहे. ही थोडीशी, त्याला हल्लीच्या भाषेत बॅलन्सिंग म्हणतात ना, तसं मला करायचं आहे. मला कुठेही ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते दोरीवर जेव्हा चालत जातात तेव्हा त्यांच्या हातामध्ये काठी दिलेली असते मोठी, बॅलन्स साधण्यासाठी. आता ते काठी कुठे धरतात? बरोबर मध्यभागी धरतात. तिथे परमार्थ एका बाजूचाच तेवढा महत्त्वाचा आहे म्हणून अर्धी काठी तोडून दिली तर त्याचा अर्धा झोक एका बाजूला जाणार आहे आणि तो खाली पडणार आहे. किंवा प्रपंचाची जर अर्धी काठी ठेवली तर माझा परमार्थ होणार नाही, मी दुसऱ्या बाजूला पडून जाणार आहे, दोन्हीकडे मी खालीच पडणार आहे. त्याला बॅलन्सिंग पाहिजे, दोन्हीचं नेटकं बॅलन्स. माझ्या प्रत्येक पावलागणी दोन्हीचा बॅलन्स असला पाहिजे. ह्याने मी समाधानी होणार आहे. प्रपंचही नेटका आणि परमार्थही नेटका. म्हणून सर्व सावधपणे धन्य त्याचे महिमान जनी राखे समाधान तोची एक. म्हणून सर्व सावधपणाने हे चालवायचंय. हे जरा कठीण असतं, निश्चितच अवघड आहे. परमार्थ करणंही अवघड आहे आणि प्रपंच नेटकेपणाने करणंही अवघड आहे. प्रपंचात वाहूनही जाता कामा नये आणि परमार्थात घसरूनही चालणार नाहीये. दोन्हीकडे नेटकेपणाने, त्याला नेटका हा शब्द योग्य आहे, परफेक्ट, तरच ते जमतं. जसं ह्याच्यामध्ये उदाहरण दिलं जातं, मीठ अन्नामध्ये ते नेटकेपणानेच पडावं लागतं. ते जास्ती असूनही चालत नाही आणि कमी असूनही चालत नाही, दोन्हीकडे चव जाते. तसं परमार्थ हा प्रपंचासह नेटकेपणाने चालवायचा आहे. इथे संसार म्हणून चालत नाही. इथे समर्थाने प्रपंच हा शब्द वापरलेला आहे आणि तो सावधपणाने वापरलेला आहे. देहादिक प्रपंच हे जसं मग मी मगाशी सांगितलं, तर ते करत असताना म्हणून सर्व सावधपणे, हे करण्यासाठी सावधानता अत्यावश्यक आहे. त्याला बॅलन्सिंग करण्यासाठी खूप सावध राहावं लागतं. त्या दोरीवर चालत असताना अत्यंत सावध, अत्यंत लक्षपूर्वक चालावं लागतं. कारण एक पाऊल जास्त इकडे किंवा तिकडे गेलं तरी माझा तोल जाणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून सर्व सावधपणे धन्य तयाचे महिमान जनी राखे समाधान तोची एक. तोच खऱ्या अर्थाने जनामध्ये समाधान राखू शकतो. सगळ्यांचं समाधान राखता येतं त्याला स्वतःचं समाधान राखायचंय असं नाही, सगळ्यांचं राखता आलं पाहिजे. म्हणून इथे समर्थ म्हणतात, म्हणून दीर्घ सूचनेचे लोक त्याचा पहावा विवेक, लोकाकरिता लोक शहाणे होती. लोकांच्यासाठीच लोक शहाणे होतात. म्हणजे काय? म्हणून दीर्घ सूचना म्हणजे पुढे घडणाऱ्या घटना, त्याचा आधी विचार करावा लागतो. पुढे काय होईल याचा आत्ता विचार करून आत्ता त्या अनुषंगाने पावलं उचलावी लागतात. आत्ता मी जर ती पावलं उचलली तर त्याचं फळ मला काळांतराने मिळतं. त्या वेळात मिळतं ज्या वेळात त्याची मला गरज आहे. म्हणजे काळांतराने मला कशाची गरज लागणार आहे ह्याची उपाययोजना आजपासून मला सुरुवात करावी लागते. त्याला दीर्घ सूचना म्हणतात. समर्थ म्हणतात, म्हणून दीर्घ सूचनेचे लोक त्यांचा पाहावा विवेक, ते कसे वागतायत, कसे बोलतायत, याच्यामध्ये प्रपंच पण आला आणि परमार्थ पण आला. मला परमार्थात यश मिळवायचं आहे, त्यासाठी माझं आत्ताचं वय आणि मला साधायचंय काय याच्यामधलं अंतर, याचा विवेक करावा लागतो. मला प्रपंचामध्ये सुद्धा काळांतराने मला कशाची गरज लागणार आहे आणि आत्ता माझ्याकडे काय आहे, ते किती प्रमाणात लागणार आहे, त्याच्यावरचे उपाय, हे सगळंच्या सगळं विवेकात येतं, दीर्घ सूचनेत येतं. म्हणून दीर्घ सूचनेचे लोक त्यांचा पाहावा विवेक, ते कसे वागतायत, कसे बोलतायत, काय करतायत, याचा विवेक बघावा. लोकांकरिता लोक शहाणे होती. अशा लोकांच्यामुळेच इतर लोक शहाणे होतात. अशा लोकांना बघून इतर लोक त्यांची आखणी करतात. म्हणजे त्याला मार्गदर्शन म्हणूया. त्या लोकांकडे बघून, त्या लोकांना विचारून, त्या लोकांप्रमाणे वागून आपल्या जीवनाचं कल्याण साधून घेतात. म्हणून समर्थ म्हणतात, मनुष्य पारखू परी ते शहाणे ओळखावे, गुणवंताचे गुण घ्यावे, अवगुण देखून सांडावे जनामध्ये. परी ते शहाणे ओळखावे. आधी या शहाण्यांना ओळखता आलं पाहिजे. मला लोकांना ओळखता येत नाही, हाच तर माझा दोष आहे. तर समर्थ म्हणतात, आधी त्या शहाण्या लोकांना ओळखा,
त्यांची पाहणी करा, त्यांना पारखून घ्या. अ, गुणवंताचे गुण घ्यावे. त्यांना पारखल्यानंतर काय करावं? त्यांच्यामध्ये जे चांगले गुणधर्म आहेत ते आपण स्वीकारावेत, ते माझ्या अंगी बाणावेत, ते मला यावेत. गुणवंताचे गुण घ्यावे, अवगुण देखून सांडावे. बाकीच्या लोकांकडचे अवगुण आणि माझ्याकडचे अवगुण हे दोन्ही अवगुण सोडायचेत. त्यांच्याकडचे गुण घेण्यासाठी माझ्याकडचे अवगुण सोडायला पाहिजेत. समर्थ म्हणतात, गुणवंताचे गुण घ्यावे, अवगुण देखोनी सांडावे जनामध्ये. लोकांचेही अवगुणाकडे दुर्लक्ष करावं आणि स्वतःच्या अवगुण सोडून द्यावेत. सोडून द्यावेत याचा अर्थ दुर्लक्ष नाही करायचे. स्वतःचे अवगुण काढून टाकायचे आणि लोकांच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करायचे. तर खऱ्या अर्थाने माझी प्रगती होते. जाणून पाहिजे सर्व हेच तयाचे अपूर्व, ज्याचे त्यापरी गौरव राखो जाणे. आणि मग असा मनुष्य काय करतो? जाणून पाहिजे सर्व, तो सगळं जाणतो, विचारात आणतो, नेटकेपणाने समजून घेतो. जाणोनी पाहिजे सर्व हेच तयाचे अपूर्व, हाच तर त्याचा महत्वाचा गुणधर्म असतो. बाकीच्यांपेक्षा वेगळेपणा हेच असतं की तो हे सगळे प्रकारे ह्या प्रकारे सगळं जाणून घेतो, समजून घेतो. ज्याचे त्यापरी गौरव राखो जाणे. आणि मग ज्याचा त्यानुसार प्रत्येकाचा गौरव करणे, म्हणजे त्याला आपण स्वीकारणे, त्याला आपण लांब ठेवणे इत्यादी, हे सगळे गौरवामध्ये येतात. असा तो वागतो. असं आपल्याकडनं वागलं जावं म्हणून आपण समर्थांना प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.